विजापूर रोडवरील आदित्य हॉटेलजवळ 20 ऑक्टोबर रोजी तिघांनी व्यंकटेश बुधले या आयटी इंजिनियरला मारहाण करून सोन्याची चेन हिसकावून नेली होती. त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील चेनही हिसकावली होती. गुन्ह्यातील आरोपींबद्दल पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. त्याचवेळी रेकॉर्डवरील विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक 6 हा घटनेनंतर बेपत्ता असल्याची खबर लागली. त्याने आतापर्यंत 25 सिम कार्ड बदलले होते. तो मोबाईलवरील व्हॉट्सअपद्वारे गर्लफ्रेंडच्या संपर्कात होता. यावरून पोलिसांनी त्याला पकडले. दिवाळीत नवीन दुचाकी घेतल्यावर व्यंकटेश हा मैत्रिणीसोबत फिरायला गेला. रात्री 8:45च्या सुमारास अचानक तिघांनी व्यंकटेशची दुचाकी अडवली. त्यांनी व्यंकटेश आणि त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. त्यावेळी जिम करणाऱ्या व्यंकटेशने चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यात विकीच्या नाकावर जखम झाली. डोळा काळा निळा झाला. व्यंकटेशच्या दुचाकीचा सायलेन्सर विकीला पोळला होता. व्यंकटेशने पोलिसांना सर्व काही सांगितले. त्यानुसार संशयिताचे रेखाचित्र काढण्यात आले. पोलीस दवाखान्यात चौकशी करतील म्हणून जखमी विकी दवाखान्यात पण गेला नव्हता. गोपनीय खबऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत पोलिसांनी संशयितांबद्दल माहिती काढली. यात विकी व विनोद उर्फ रावण शावरप्पा गायकवाड राहणार होडगी हे घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी विकीचा शोध सुरू केला. विकी विरुद्ध पूर्वीचे 10 तर विनोद विरुद्ध 3 गुन्हे दाखल होते. 20 दिवसांनी पोलिसांनी विकीला जेरबंद केले. त्यात विनोद गायकवाडही सापडला. पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी केली. जगदीश उर्फ बारक्या संकटे राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सलगर वस्ती हद्दीतील ट्रॅक्टर चोरीत विकीला पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून पकडले होते. विकी सराईत गुन्हेगार असल्याने त्याने त्या गुन्ह्यात पोलिसांना आपण सापडू नये म्हणून शक्कल लढवली. वीटभट्टीवरील एका कामगाराच्या सिम कार्डवरून त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप उघडले. त्यावरून तो गर्लफ्रेंडला बोलायचा. पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यावरून त्याला पकडण्यात आले. यावेळी आपण या गुन्हा केलाच नाही अशी त्याची ठाम भूमिका होती. हाताची जखम दुचाकीवरून पडल्यावर झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेऊन जखमेची खात्री केली. डॉक्टरांनी काहीतरी पोळल्याची जखम असल्याचे सांगितले. पोलीस ही खाक्या दाखवताच विकीने गुन्ह्याची कबुली दिली.